भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्राचार्य त्रिंबक कृष्णाजी टोपे, सरकारी विधी महाविद्यालय मुंबई, भारताच्या विधी आयोगाचे सदस्य आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू। एप्रिल 1952 मध्ये पुस्तकामध्ये ते बाबासाहेबांच्या आठवणी सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 1947 पासून डॉक्टर टोपे तर 1956 पर्यंत जवळचे सहकारी होते। डॉक्टर आंबेडकरांशी त्यांच्या अनेक चर्चा झाल्या। कॉन्स्टिट्यूशनल लॉ ऑफ इंडिया या त्यांच्या ग्रंथाला भारतीय संविधानाचे अधिकृत विश्लेषण म्हणून भारतात आणि जगात मान्यता मिळाली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक व्यासंगी विद्वान होते। त्यांनी राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांचा विद्यार्थी दशेत आणि नंतरही मुंबई उच्च न्यायालयात वकिली करत असताना सखोल असा अभ्यास केला होता। त्यांच्या इतका प्रकांड पंडित असलेला दुसरा कोणताही समकालीन भारतीय नेता नव्हता। त्यांच्या विद्वत्तेचा आणखीन एक पैलू असा होता की त्यांच्या अत्यंत व्यस्त दिनचर्येतही नवनवे विषय शिकण्याची त्यांची सदैव तयारी असायची। एक प्रसंग सांगायला मला आवडेल। डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू कोड बिल तयार केले होते। त्याच्या समर्थनार्थ वाय हिंदू कोड बिल नावाचे पुस्तक लिहून मी त्यांच्या परीने, माझ्या परीने त्यांचा कार्यास पाठिंबा दिला होता। दया भागाचे इंग्रजी भाषांतर डॉक्टर आंबेडकरांना हवे होते, आम्हाला ते काही मिळेना। तेव्हा भारत सरकारचे कायदा मंत्री असलेले विद्वान डॉक्टर मला म्हणाले, टोपे, मी तुमच्या सोबत बसून दयाभाग वाचीन आणि त्याचे भाषांतर करीन। स्तंभितच झालो। त्यांना म्हणालो, बाबासाहेब, तुम्ही त्रास घेण्याची गरज नाही, आठवडाभरात भाषांतर तुमच्यापर्यंत पोहोचेल। असे होते। डॉक्टर आंबेडकर महान विद्वान, थोर विचारवंत, जन्मभराचे विद्यार्थी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर बंगालमधून निवडून आले। मला नेहमीच असे वाटत आले, आजही वाटते की जुन्या मुंबई प्रांताने त्यांना संविधान सभेवर न निवडून देऊन भारताच्या त्या थोर सुपुत्रावर घोर अन्याय केला आहे। संविधान सभेत प्रवेश करताना केवळ आपल्या लोकांचे हित संबंध सुरक्षित ठेवावेत एवढाच माफक त्यांचा उद्देश होता। पण नियतीला त्यांच्याकडून काहीतरी उच्च, अधिक उदात्त, अधिक चिरस्थायी कार्य करून घ्यायचे होते। भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठीच्या समितीचा अध्यक्ष म्हणून संविधान सभेने त्यांची निवड केली। ज्याने मनुस्मृती जाळली त्याच माणसावर संपूर्ण देशाच्या प्रतिनिधींनी संपूर्ण देशासाठी उच्चतर स्मृती तयार करण्याची जबाबदारी सोडली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदामध्ये सहभागी झाले होते। त्या परिषदांतील चर्चांची फलश्रुती 1935च्या भारत सरकार कायद्याला मान्यता मिळाली। अशा प्रकारे संघराज्यात्मक शासन पद्धतीच्या विचार प्रणालीशी, संसदीय शासन पद्धतीच्या कार्यवाहीशी आणि भारतीय समाजाच्या विशिष्ट समस्यांशी डॉक्टर आंबेडकर परिचित होते। भारतीय संविधानातून मानव प्राणी म्हणून माणसाची प्रतिष्ठा प्रस्थापित व्हावी आणि येथे जातीविरहित एकजिन्सी भारतीय समाजाची उभारणी व्हावी अशी त्यांची अपेक्षा होती। सर्व आधुनिक लोकशाही देशाच्या संविधानाची त्यांना अभ्यास केला। त्या संविधानातून भारतासाठी जे ग्राह्य वाटेल त्याचा त्यांनी स्वीकार केला आणि भारतीय समाजाच्या दृष्टिकोनातून त्या दूर तरतुदीमध्ये योग्य ते बदल करून घेतले। अमेरिकेच्या संविधानाच्या आधारे त्यांनी मूलभूत हक्कांचा भाग भारतीय संविधानात घातला। पण अमेरिकेच्या संविधानाचा प्रत्यक्ष कार्यवाहीच्या अभ्यासातून त्यांची अशी खात्री झाली की मूलभूत हक्कामुळे सामाजिक कल्याणात मार्गात अडथळे येणार नाहीत याची दक्षता घ्यायलाच पाहिजे। त्यामुळे अमेरिकेच्या संविधानात मूलभूत हक्क ज्या निरंकुश स्वरूपात मांडले आहेत तसे त्यांनी भारतीय संविधानात केले नाही। त्यांनी समाजाच्या व्यापक हिताखातर त्या हक्कावर वाजवी निर्बंध घालण्याचे अधिकार विधिमंडळांना दिले। अशा प्रकारे व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि सामाजिक हित यांच्यात त्यांनी संतुलन साधले। येथे हे नमूद करायला हवे
येथे हे नमूद करायला हवे की संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे संविधानिक सल्लागार सर बेनेगल नरसिंह राव हे अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती फेलिक्स फ्रँकफुर्टर यांच्या भारताच्या नव्या संविधानात मूलभूत हक्क अंतर्भूत न करण्याचा संदेश देऊन आले होते, कारण त्यांच्या मते अमेरिकेत हे हक्क सामाजिक आणि पुरोगामी विधिविधानाद्वारे सामाजिक कल्याण साधण्याच्या मार्गात अडसर ठरले होते. मानवी प्रतिष्ठा आणि मानवी स्वातंत्र्य यांना सर्वतोपरी मानणाऱ्या डॉक्टर आंबेडकरांनी ही सूचना स्वीकारली नाही. भारत त्यांच्याबद्दल त्यांचा कृतज्ञ राहील, मात्र हक्कावरील वाजवी निर्बंधाची डॉक्टर आंबेडकरांनी तरतूद केली आणि सामाजिक हित साधता यावे यासाठी राज्य धोरण विषयक नीती निर्देशक तत्वेही निर्धारित केली. दुसऱ्या कोणत्याही लोकशाही देशाच्या संविधानाला हे संतुलन साध्य करता आलेलं नाही. देशाचा अफाट विस्तार आणि येथे असणारे विविध भाषांचे आणि विभिन्न सांस्कृतिक प्रवाहाचे अस्तित्व लक्षात घेता भारतीय संविधान संघराज्यात्मक असणे अपरिहार्यच होते. संघराज्यात नेहमीच काही प्रश्न उभे राहतात. जर संघ शासन प्रबळ असेल तर घटक राज्ये सत्ताहीन व दुर्बल होतात. या उलट जर संघ शासन दुर्बल असेल पण परकीय आक्रमणाचा धोका खरा ठरतो आणि फुटीर शक्ती क्रियान्वित होतात. परिणामी देशाचे ऐक्य आणि एकात्मता संकटात येते. इतिहासाचे विलक्षण अभ्यासक असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही शृंगापत्ती माहीत होती. त्यामुळे त्यांनी भारताला सहकारी संघराज्य दिले. त्यात घटक राज्यांना शांततेच्या काळात जास्तीत जास्त स्वायत्ततेची हमी दिली आणि संघ शासनाकडे अखिल भारतीय महत्व असलेले ज्या क्षेत्रात संपूर्ण देशासाठी एकच धोरण असणे अगत्याचे असते असे अधिकार विषयक सुपूर्द केले. मात्र अडचणीच्या काळातील देशाच्या गरजांकडे त्यांचे दुर्लक्ष झाले नव्हते. त्यामुळे त्यांनी आणीबाणीची तरतूद केली. त्यांच्याद्वारे भारत देश कोणत्याही संभाव्य संकटाला समर्थपणे तोंड देऊ शकतो. भारतीय संविधानाचे शांतता काळात संघराज्यात्मक आणि युद्ध काळात एककेंद्री असे रास्त वर्णन डॉक्टर आंबेडकरांनी केले आहे. लोकांच्या सर्वकालीन आकांक्षा संविधानातून पूर्ण होऊ शकणार नाहीत याची डॉक्टर आंबेडकरांना पुरेपूर जाणीव होती. वेगाने बदलणारा समाज राजकीय सत्तेपुढे नवनवी आव्हाने उभी करतो आणि संविधानाने जर ती आव्हाने पेलण्यासाठी राजकीय सत्तेला अधिकृत केले नाही तर ते संविधान मोडीत टिकते. म्हणून त्यांनी संविधानात विशोधन करण्याची सुलभ पद्धत ठरवून दिली. पण त्याच वेळी संविधानातील संघराज्यात रचना घटक राज्यांच्या संमतीवर बदलली जाऊ नये. तसेच अशा विशोधनांना जनप्रतिनिधींपैकी विशेष बहुमताचा पाठिंबा मिळावा असला पाहिजे अशी ही दक्षता त्यांनी घेतली. अशा प्रकारे त्यांनी संविधानात लवचिकतेबरोबर स्थायित्व साध्य केले. मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने डॉक्टर आंबेडकरांनी संविधानाच्या मसुद्याला संविधान सभेची मान्यता मिळवण्यात यश मिळवले. संविधानाच्या अनुच्छेदाच्या इम्प्लिकेशन्स सभासदांनी उपस्थित केलेल्या सर्व शंकांचे त्यांनी निरसन केले. काही वेळा सदस्यांनी सुचवलेल्या दुरुस्त्या त्यांनी फेटाळून लावल्या, पण योग्य वाटणारे अनेक प्रस्ताव बदल त्यांनी स्वीकारलेही होते. बऱ्याचदा असेही घडायचे की डॉक्टर आंबेडकर दुरुस्त्या स्वीकारायचे आणि दुरुस्त मसुदा मताला टाकायचे. तेव्हा फारच थोडे सभासद त्यांच्या बाजूने हात वर करायचे. अशा वेळी मग अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हस्तक्षेप करायचे आणि सभागृहास असे सांगायचे की डॉक्टर आंबेडकरांनी त्या दुरुस्त्या स्वीकारल्या आहेत. ते ऐकल्यावर सर्व सभासद दुरुस्त्यांच्या बाजूने हात वर करत. याचा स्पष्ट अर्थ असा की संपूर्ण सभागृहाचा डॉक्टर आंबेडकरांच्या सुज्ञतेवर पुरेपूर विश्वास होता. अशा प्रकारे संविधानाच्या सर्व अनुच्छेदाची चर्चा झाली आणि स्वीकृत विशोधनासह त्यांना मंजूर करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण संविधान मंजूर करावे असा ठराव मांडण्यासाठी डॉक्टर आंबेडकर उभे राहिले आणि त्यांनी जे भाषण केले त्यास जगातल्या सर्व संविधान निर्मात्या